नमस्कार मैत्रिणींनो, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बटाटा आणि साबुदाणा चकली कशी बनवायची आणि डबल फुगणारी चकली अशी आपण बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, बटाटा आणि साबुदाण्याची चकली कमी तेलकट होणारी पण डबल फुगणारी चकली आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उपवासासाठी लागणारी चकली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथं 1.5 किलो असा साबुदाणा घेतलेला आहे आपण. आणि आपल्याला 1.5 किलो साबुदाण्यासाठी 3 किलो असे बटाटे लागतात. प्रमाण दुप्पट पाहिजे साबुदाण्याच्या बटाट्याचं. साबुदाणा असं स्वच्छ धुवून घ्यायचा, ज्यामुळे त्यातला स्टार्चचं प्रमाण निघून जाईल आणि चिकटपणा कमी होईल. त्यामुळं साबुदाण्याचं पूर्ण पांढरसर पाणी बाहेर काढून टाकायचं. हे बघू शकता, साबुदाणा अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे. हे आपण सगळं पाणी बाहेर काढलं ना. आता आपण भिजत घालायसाठी 1 बोट 1.5 बोट असं पाणी ठेवायचं. यामुळं काय होतं की साबुदाणा चांगला भिजला जातो. थंडच पाण्यात साबुदाणा भिजत ठेवा. जर तुम्ही गरम पाण्यात भिजत ठेवला तर साबुदाणा गाळा होतो. हे बघा, दुसऱ्या दिवशी आपला साबुदाणा किती मोकळा सळसळ झालेला आहे. आणि एक मोठं टोपलं घेतलं मी आणि त्याच्यामध्ये सगळा साबुदाणा असा मोकळा करायले मी. साबुदाणा जर गरम पाण्यात भिजू घातला तर साबुदाणा शिजून घ्यायची बिलकुल गरज भासत नाही. त्यामुळं मला शिजून घ्यायचं, त्यामुळं मी साबुदाणा हे थंड पाण्यातच भिजत ठेवलेला आहे. त्यासाठी मी मोठी अशी कढई घेतलेली आहे. याच्यात साबुदाणा टाकणार आहे आणि साधारण 1 लिटर असं पाणी आहे प्रमाण. 1.5 किलो साबुदाण्याला 1 लिटर पाणी टाकलेलं एकदम परफेक्ट प्रमाण आहे. यामुळं काय होतं, साबुदाणा चांगला शिजला जातो, पातळही होत नाही आणि प्रमाणात असं मिश्रण तयार होतं याचं. साबुदाणा चांगला शिजला की याचं चकल्या चांगल्या येतात, जाडसर चांगल्या असं डबल फुलतात. त्यामुळं साबुदाणा शक्यतो शिजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी साबुदाणा शिजून घेतलेला आहे. बघू शकता, साबुदाण्याचा कलर पूर्णतः चेंज झालेला आहे. साबुदाणा ट्रान्सपरन्स दिसायला लागला की समजून जायचं आपला साबुदाणा शिजला आहे. ट्रान्सपरन्स होईपर्यंत झाकण ठेवून मंद आचेवर त्याला शिजून घ्यायचं आहे. तर 1.5 किलोसाठी प्रमाण मी 1.5 किलोसाठी 3 किलो असे बटाटे घेतले. बटाटे जास्त गाळा होऊ द्यायचे नाही. बटाटे थोडे कच्चसरच राहू द्यायचे आहे. त्यामुळं काय होतं, चकल्या एकदम छान लागतात आणि जास्त पातळ पण होत नाही मिश्रण. आणि सर्व बटाटे मी मोठ्या किसणीच्या साहाय्याने असे किसून घेणार आहे. हे बटाटे तुम्ही पुरण पात्रातूनही काढू शकता, पण मी किसणीनं अशा पद्धतीने किसून घेणार आहे. यामुळं काय होतं की त्यात काही गुठळी वगैरे राहत नाही, म्हणजे साच्यामध्ये काहीही अडकत नाही. मऊसूत असा बटाट्याचा किस बनलेला आहे. बघू शकता, अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहे. बघा, एक पण गाठ वगैरे राहिलेली नाही. तर हे बटाटे किसलेले साबुदाण्याच्या सोबत आता टाकून द्यायचे आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यात. हे सर्व मिळून झालेलं आहे 1.5 किलो साबुदाणा आणि 3 किलो बटाटे. 4.5 किलोचं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि चवीनुसार तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला याच्यात मिरची पावडर ॲड करायची आहे, किंवा तुम्ही हिरव्या मिरचीत पण बनवू शकता. पण मी लाल मिरची ॲड केलेली आहे. मिरची पावडर दिसायला लाल भडक दिसतं, पण तिखट बिलकुल नाही आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मीठ आणि लाल मिरची पावडर सगळ्या साबुदाण्याच्या कणाकणापर्यंत मिक्स झालं पाहिजे. त्यामुळं असं चांगलं फेटून घ्यायचं त्याला उलथण्याच्या साहाय्याने आणि सर्व अशा पद्धतीने याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता, सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे. आता आपण चकल्या घालून घेऊया. तुमच्याकडे 2 साच्या असतील, माझ्याकडे 2 आहे. एक पितळाचा आणि एक स्टीलचा. स्टीलच्या साच्यानं पण खूप छान जमते. बटाटे छान, साबुदाणा छान शिजलेला आहे, त्यामुळं चकली पण छान अशी जाडजाड पडल्या जाते. तर हे बघा, आपण अशा पद्धतीने चकल्या पाडून घेतो आहे. चकल्या खूप छान अशा जाडजाड पडल्या जातात. तळताना तर सिंगल जरी चकली तळली आपण तर त्याची डबल फुलताना दिसते. त्यामुळं अशा शिजूनच चकल्या घालायच्या आहे. चकल्या खूप सुंदर येतात आणि तळतात खूप, तेलकट होत नाही जास्त. हे बघा, मी सर्व चकल्या घालून घेतलेल्या आहे. 2 दिवस साधारण उन्हात ठेवलेले आहे. आपल्या चकल्या छान पद्धतीने वाळलेल्या आहे. आता
कडक वाळवून ठेवायच्या. कडक वाळल्यामुळं काय होतं की तळताना चकल्या एकदम छान अशा फुलतात. जर वाळल्या नाही चांगल्या तर चकल्या चांगल्या फुलत नाही, तसंच चिमून बसतात. ह्या अशा पद्धतीने बघू शकता अशा चकल्या मी बनवलेल्या आहे. आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपलं तेल आता पूर्णतः गरम झालेलं आहे. आता आपण चकली टाकून बघू. एक चकली किती छोटी दिसती आणि तळ्यावर हीच चकली बघू शकता तुम्ही किती फास्ट अशी मोठी होती. तर साबुदाणा शिजवल्यामुळं काय होतं की चकलीत तो साबुदाणा छान शिजवला जातो आणि दुसरी गोष्ट चकल्या खूप दुप्पट अशा फुगल्या जातात. त्यामुळे साबुदाणा शक्यतो शिजून घ्या. ज्यांना नेहमी कंटिन्यूशनमध्ये उपवास असते त्यांनी अशा पद्धतीने चकल्या नक्कीच करून बघा. कमी तेलकट प्लस चांगल्या फुगणाऱ्या प्लस खायला इतक्या जबरदस्त अशा आपण आज चकल्या बनवलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुमच्या लक्षात येईल रेसिपी. तर ह्या अशा पद्धतीने आपण 2-3 बॅचेस आता अशा तळून घेतलेल्या आहे. आणि हे बघा सगळ्या चकल्या आता तळून झाल्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या. आणि ही कच्च्या चकल्याची प्लेट आणि तळलेल्या. हे बघा शिंगल चकली आपली किती छान तळल्या गेलेली आहे, किती साबुदाणा वरती आलेला आहे बघू शकता. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही चकल्या घरच्या घरी ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी नक्की करा. ह्या वर्षी केलं तरी हरकत नाही, अजून ऊन आहे. तर बघा किती कुरकुरीत अशा बनलेल्या आहे. ह्या वर्षी किंवा पुढल्या वर्षी नक्की करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.